कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्ते जलमय झाले आहेत। अवघ्या काही मिनिटांच्या पावसानंतरही रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होते। याच पार्श्वभूमीवर युवा काँग्रेसने कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। छत्रपती शिवाजी महाराज चौकात साचलेल्या पाण्यात थेट बसून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कल्याणच्या रस्त्यांचे वॉटर पार्क झाले आहे असा टोला लगावत कार्यकर्त्यांनी नाले सफाईसाठी खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचा हिशोब जाहीर करण्याची मागणी केली आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुदेव हॉटेल परिसर, आंबेडकर रस्ता आणि इतर सखल भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते। पाणी निचरण्याची व्यवस्था अद्याप प्रभावीपणे करण्यात आली नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। जोपर्यंत रस्त्यावरील पाणी पूर्णपणे ओसरत नाही आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले असून नागरिकांचेही मोठे लक्ष आंदोलनाकडे वेधले गेले आहे। तुम्ही जसं मीडियात सांगते आम्हाला पाण्यात बसून आंदोलन, खरं तर हे रस्ता आहे, रस्त्याचा तलाव बनवलाय, हे महापालिकेने बनवलाय। नक्की तरी आयुक्तांना शाल आणि श्रीफल द्यायला पाहिजे। जे केडीएमसीचा वॉटर पार्क आम्ही हे चालू करून दिलाय नागरिकांसाठी। तुम्ही कुठलीही गटर चेक करा, दुर्गाडी पासून सदानंद चौक पासून शिवाई चौक पासून मेट्रो मॉल, कुठल्याही गटर मध्ये पाणी पास होत नाही। 4 करोडची निधी पास केली आहे, ह्याचा नेमकी पैसा गेला कुठे याचा जबाब आम्हाला आयुक्त आणि स्टँडिंग कमिटी कडून पाहिजे। जेव्हापर्यंत हे रस्त्यावर पाणी आहे तेव्हापर्यंत युवक काँग्रेस हे रस्त्यावर राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।